आखिरकार जवलगांव के राष्ट्रीय महामार्ग पर बने उस जानलेवा गड्ढे को नगर सेवकों ने ठीक करवा ही दिया। नेशनल हाईवे पर बना यह करीब 10 फीट लंबा और आधा फीट गहरा गड्ढा रोज आने जाने वाले वाहनों और राहगीरों के लिए बड़े हादसे को बुलावा दे रहा था। इस गंभीर समस्या को सबसे पहले टीवी 9 मराठी और खानदेश टाइम्स ने प्रमुखता से दिखाया और प्रशासन की नींद उड़ाई। खबर सामने आने के बाद बीजेपी की नगर सेविका वैशाली पाटिल और नगर सेवक नितिन सबके ने तुरंत इसका संज्ञान लिया। उन्होंने प्रशासनिक मदद का इंतजार किए बिना अपने खुद के खर्चे से सीमेंट मंगवाया और इस बड़े गड्ढे को पूरी तरह दुरुस्त करवा दिया। सिर्फ इतना ही नहीं, इसके साथ ही महामार्ग के व्यस्त आकाशवाणी चौक पर बने खतरनाक गड्ढे को भी सीमेंट के जरिए सुरक्षित रूप से ठीक कर दिया गया। इससे पहले नगर सेविका वैशाली पाटिल ने कड़ी चेतावनी दी थी कि अगर महापालिका ने समय रहते गड्ढे नहीं बुझाए तो वह खुद आके आकर यह काम करेगी। टीव्ही 9 आणि खानदेश टाइम यांनी मागच्या वेळेस वृत्त प्रसारित केलं होतं। त्यांनी खड्डे पण बुजलेले होते। त्यानुसार त्या वृत्ताचीच आम्ही पण दखल घेतली आणि आताही छदेवी चौकामध्ये खूप मोठा खड्डा पडला आहे। तर आकाशवाणीतले खड्डे आम्ही बुजवतोय आणि तोही खड्डा आम्ही आता बुजवणार आहोत। आकाशवाणीतले हे खड्डे आम्ही बुजवतोय स्वखर्चातून। मी आणि नितीन दादा आम्ही स्वखर्चातून हा खड्डा बुजवतोय। त्याचप्रमाणे छदेवी चौकातही जो मोठा खड्डा पडलेला आहे तो मी आम्ही बुजवणार आहोत। आमचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे कर्तव्यदक्ष आमदार राजमाव भोळे, तसेच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे पण आम्ही या संदर्भात तक्रार केली होती। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इंटिमेशन दिलं, पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे, कुठलीही हालचाल आम्हाला दाखवली नसल्यामुळे आम्ही स्वखर्चाने आज हे गड्डे बुजवण्याचं काम करत आहोत। तसंही म्हणा हवं तर यश म्हणण्यापेक्षा हे आम्ही जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत। जनतेची गैरसोय आमच्याने बघितली जात नाहीये, त्यामुळे आम्ही ही सोय करत आहोत। वैशाली अमित पाटील, प्रभाग क्रमांक 13। आकाशवाणी चौकातलं जे गड्डा बुजवायचं काम आहे ते तर आपल्याला सर्वश्रुत आहे, पण काही दिवसापूर्वी खानदेश टीव्ही आणि टीव्ही 9 यांनी वृत्त प्रसारित केल्याप्रमाणे म्हणजे पूर्ण इच्छेदेवी चौकापासून तर इकडे शिव कॉलनीपर्यंत जे गड्डे मोजले होते त्याच्यामध्ये जवळपास 450 ते 500 गड्डे मोजले होते असं आमच्या कानावर आलेलं होतं। त्यामुळे आम्ही आज पाहणी केली असताना पेट्रोल पंप जो आहे इच्छेदेवी चौकामधला, तिथे इतका मोठा जीवघेणा गड्डा पडलेला आहे की त्याच्याकडे प्रशासनाचं बिलकुल दुर्लक्ष आहे। खूप मोठा अपघात होण्याची शक्यता त्याच्यात वर्तवत, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही। तो सुद्धा गड्डा आम्ही आमच्या माध्यमातून खड्डा बुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत। अगदी सुस्तावलेलं प्रशासन म्हणता येईल, त्यांना काय म्हणावं हेच शब्द आम्हाला समजत नाहीये। त्यांचं त्यांच्या नाकारतेपणामुळेच आम्हाला कदाचित हे सुचलं असेल की आम्ही लोकांच्या सेवेसाठी सदरचे काम करायला पाहिजे, म्हणून आम्ही एक स्वखर्चाने काम करत आहोत। नितिन प्रभाकर सबके, प्रभाग क्रमांक 13। आखिरकार किसी बड़े हादसे का इंतजार कर रहे उदासीन प्रशासन की सुस्ती को देखते हुए उन्होंने खुद कमान संभाल ली और कई अनमोल जिंदगियां बचा ली। जनहित में किए गए सराहनीय और साहसिक कार्य की अब हर तरफ जमकर तारीफ हो रही है। और हो भी क्यों ना, जब नेता खुद जनता की ढाल बन जाए तो बदलाव आना तय है। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जळगाव। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वेळोवेळी रस्त्यांचे विषय घेऊन आणि खास करून या चौकातल्या रस्त्यांचे विषय घेऊन आंदोलन करत आलेले आहे। या ठिकाणी मी प्रशंसा करेल, अभिनंदन करेल वैशाली पाटील ताई यांचे की त्यांनी या ठिकाणी हे काम हाती घेऊन प्रशासनाची वाट न बघता स्वखर्चाने पूर्ण करून दाखवलं। आणि एक आदर्श नगरसेवक कसा असावा हे जुन्या नगरसेवकांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी धडा दिलेला आहे की काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि आपला जो मतदार राजा आहे त्याच्या प्रती कशी प्रामाणिकता दाखवली पाहिजे। चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक होतं, त्याचा पक्ष कोणताही असो त्याचा काही फरक पडत नाही। या ठिकाणी चांगलं काम ताईंनी केलंय, त्यांचं नेहमीच प्रशंसा करू आणि नेहमीच त्यांनी जिथं जिथं चांगलं काम केलं त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू। पण दुःख या गोष्टीचं आहे की प्रशासनाने ताईंनी अल्टिमेटम देऊन सुद्धा हे काम केलं नाही। ताईंनी त्यांच्या नेत्यांकडे तक्रार केली, नेत्यांनी प्रशासनाला जाब विचारला, तरी सुद्धा या प्रशासनाने ढिसाळ पद्धतीनं झोपून राहण्याचं या ठिकाणी सोंग केलं आणि हे काम केलं नाही। आणि अक्षरशः माती खातंय प्रशासन या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अक्षरशः मातीने लिपापोती केली होती, ती माती या ठिकाणी काढून प्रॉपर कॉन्क्रीटने ताईंनी इथं काम केलेलं आहे।